नमस्कार मंडळी, आता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नवीन काहीतरी आम्हा बघू शकता तिकडे. हे बघा, रवा आणि तांदूळ भाजून घेतले. म्हणजे तुम्ही समजू शकतात काकडीचा म्हणजे तवशाच्या तोंडास करतो आम्ही. आणि मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागतात ते म्हणजे शेंगदाणे. हे बघा, भाजून व्यवस्थित साफ करून घेतले. आणि इकडे मित्रांनो अशा प्रकारे मध्यम रवा आणि तांदूळ भाजून घेतलेत. आणि मित्रांनो, हे आपण आता वाटप दोंडशामध्ये टाकणार आहोत. जिरा, हळद आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे, कारण त्यासाठी ते आपल्याला दोंडशामध्ये लागणार आहे. अशा प्रकारे वाटून ठेवले. हे आपल्याला असं साफ करावे लागतात शेंगदाणे, आणि नंतर त्याचे तुकडे आपल्याला दोंडशामध्ये टाकावे लागतात. नमस्कार मित्रांनो, आता माझ्या हातात तुम्ही बघू शकता ही तवशी. आता ही जी काकडी जून होतं ना, त्याच्यापासून तवशी बनतं. अशी बघू शकता, जून झालेल्या काकडीला ना तवशी बोलतात. बघा, थांबा अजून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हे 3 तवशी आहेत, म्हणजे काकडी आहेत. आणि या तवशीचे आपण धोंडच करणार आहोत. हे बघा, ही बघा केवढी मोठी आहे, चांगली आहे, पिवळी. हे बघा, याला आपण तवशी बोलतो. आणि मित्रांनो, तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा. मित्रांनो, आपण आता तवशी कापून घेतलेली आहे एवढ्या बारीक पद्धतीने. बघा, आता त्याचे बिया पण काढून घेतोय अशा प्रकारे. तर आपण याला नाही किसून घ्यायची आहे पूर्ण काकडी तवशी. मित्रांनो, सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत, बघू शकता अशा प्रकारे. आता ती आपल्याला किसायची आहे, किसणी घेतलेली आहे. आणि मित्रांनो, आता आपण काकडी किसायला घेतली तवशी अशा प्रकारे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली तवशी कापून झालेली आहे, किसून झालेली आहे. बघा, मित्रांनो, आता आपण गूळ टाकून घेऊया. हे बघा, आणि शेंगदाणे बघा जे आपण साफ केलेले ना ते. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ, ते पण टाकून घेऊया. आणि मित्रांनो, थोडं पाणी टाकलंय आणि ते आपण शिजत ठेवूया. मित्रांनो, आता आपण शेंगदाण्याने गूळ टाकून घेतलेलं आहे. जोपर्यंत गूळ आटत नाही तोपर्यंत आपण शिजवत ठेवूया. मित्रांनो, आता हे आपण या टोपामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे. आणि आता हे सगळं मिक्स करूया मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थित ढवळलं पाहिजे. बघा, सगळं एक झालं पाहिजे. यामध्ये आता आपण टाकले भाजलेले तांदूळ आणि रवा. बघा, अशा प्रकारे ढवळलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता ढवळत आहे. बघा, जरा शिजवला की असं ढवळलं पाहिजे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे परातीमध्ये हे शिजलेलं आपण काढून घेऊया. होऊ शकता पूर्ण सगळं काढून घेऊया. मित्रांनो, आता टोपामध्ये डालडा टाकूया अशा प्रकारे. हे बघा, कारण त्याला फोडणी द्यायची आपल्याला. डालडा पूर्ण वितळलं पाहिजे. आणि मित्रांनो, परातीमध्ये काढलेले मग असते आपण आता या डालड्यामध्ये टाकूया अशा प्रकारे. हे बघा, खाली पडलं 15 मिनिट.
सगळं टोपामध्ये टाकून घेऊया, कारण त्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला ना. टोपामध्ये आपण हे घेतलेलं आहे, पूर्ण ओतून झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण अजून धोंडच झालेलं नाही, तर शिजलं पाहिजे. हे बघा, याला धोंडच म्हणतात आमच्या इकडे. मित्रांनो, आपण मंद गॅस पेटवलेला आहे आणि हे पूर्ण ओतलेलं आपण गॅसवरती ठेवूया, कारण ते जरा शिजलं पाहिजे. आणि त्यावरती परत ठेवूया. आणि मित्रांनो, आपलं धोंडच तयार आहे. अशा प्रकारे बघू शकता. हे बघा, थोडं तयार आपलं आहे. आपण थोडं तयार झालं, कापूया. बघा आमच्याकडचा केवढा मोठा केक असतो तो काकडीचा. आणि मित्रांनो, मला बाहेर दाखवतो, पाऊस पडतोय. मित्रांनो, आता मी खाणार आहे. बघा, अशा प्रकारे पीस काढलेत. बघा, मित्रांनो, एक नंबर झालं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद पण.